नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र काबाडी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज 36 महाराष्ट्र। पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, देवाला जेवढी नेत्यांची काळजी नसते तेवढी सर्वसामान्य भोळ्या बावड्या जनतेला असते। त्यामुळे एखाद्या प्रस्थापित पक्षातून फुटून नेत्याने दुसरा पक्ष स्थापन केला की महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघते। याचा प्रत्यय राज ठाकरे, अजितदादा, एकनाथ शिंदे यांनी दिला। शिवसेना फुटून मनसे स्थापन झाली। पुन्हा 19 वर्षांनी शिवसेना फुटून एकनाथ शिंदे यांचा पक्ष स्थापन झाला। मग राष्ट्रवादी पक्ष फुटून अजितदादांचा पक्ष स्थापन झाला। आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि राष्ट्रवादीच्या आत्यांना तुतारी आणि घड्याळ यांचं विलिनीकरण व्हावं असं वाटतं। तत्पूर्वी नेत्यांना काय वाटतं ते आपण पाहू। काका स्वतः म्हणाले, अजित पवार आणि माझ्यामध्ये विलिनीकरणाबाबत बैठकी झाल्या आणि आम्ही पक्ष लवकरच विलीन करणार होतो। मित्रांनो, बहुधा काकांच्या ओठात असते ते पोटात कधीच नसते किंवा अगदी तसंच नसतं, आणि त्यांच्या पोटात जे असते तसं ओठात कधीच नसतं। जयंत पाटील म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायचं ठरलं होतं, पण दादा गटाचे प्रफुल्ल पटेल म्हणाले असं काही ठरलं नव्हतं। बरं, सुनील तटकरे म्हणतात, कोणता पक्ष कोणत्या पक्षात विलीन करायचा, म्हणजे तुतारी घड्याळात विलीन करायची की घड्याळ तुतारीत विलीन करायचं। बरं, त्रयस्थ देवेंद्र फडणवीस म्हणतात, अजितदादांनी असं कधी मला सांगितलं नाही। हसन मुश्रीफ म्हणतात, भाजपने या गोष्टीला सिग्नलच दिला नाही। आता कोणाचं किती खरं मानायचं, त्यामुळे आपण स्वतः विचार केलेला केव्हाही योग्य। तत्पूर्वी यावर चर्चा करू की एखादा पक्ष का फुटतो। मित्रांनो, एखाद्या पक्षात पक्षप्रमुखाची एकाधिकारशाही किंवा मनमानी सुरू राहिली की पक्ष फुटतो। उद्धव यांची एकाधिकारशाही राजांना मान्य नव्हती, नंतर ती एकनाथ शिंदेसह अनेक आमदारांना पण मान्य नव्हती। त्यामुळे शिवसेना दोनदा फुटली आणि 3 पक्ष झाले। गेले 35 वर्ष काकांनी दादांना एवढं कुंपण घातलं होतं की त्यांचं खच्चीकरण करण्याचे किंवा पंख कापण्याचे वेळोवेळी प्रयत्न झाले। मागे काँग्रेस पक्षापेक्षा राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले असताना सुद्धा काकांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं। तर का अजित पवारांना मुख्यमंत्री बनवावं लागेल, आणि अजित पवार मुख्यमंत्री बनले तर मीच अडचणीत येईल। बरं, या 3ही पक्षफुटीमध्ये सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या होत्या। लोकांना राज यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूती होती, अजित पवारांवर थोडे नाराज होते, तर एकनाथ शिंदे यांना तर त्यांनी खलनायकच ठरवलं होतं। पण सर्वसामान्य जनतेला हे कसं लक्षात येत नाही की पक्ष फुटतो तर त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी, आणि पुन्हा एकत्र येतात तेही त्यांच्याच स्वार्थासाठी। त्यासाठी जनतेच्या भल्याची आवई उठवली जाते, जनता ती मंजूळ मानून कानात साठवून घेते। अजून एक भावनिक कार्ड खेळलं जातं, जनतेच्या भल्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत। आता काकांच्या राष्ट्रवादीकडून एक भावनिक कार्ड खेळलं जातं, दादांची अंतिम इच्छा राष्ट्रवादी एकत्र यावं अशी होती। दादांच्या इच्छेला एवढा मान 35 वर्षात कधी मिळाला नाही हो, आणि तो कधीतरी मिळत असता तरी ही वेळ आलीच नसती। दादांनी पक्ष फुटल्यानंतर एकदा बोलून दाखवलं होतं, काकांनी केलं तर ती राजनीती आणि आम्ही केलं तर गद्दारी। मित्रांनो, काकांच्या पश्चात त्यांचा पक्ष संपल्यात जमा आहे, आणि म्हणूनच आपल्या पश्चात कन्येसाठी कल्पवृक्ष लावून बाबांना निवृत्त व्हायचे। पण सुनेत्रा वहिनींनी हा डाव वेळीच हाणून पाडला आहे। काकांची अजित पवार कुटुंबावर एवढी सद्भावना असती तर 3 दिवसात वहिनींना शपथ ग्रहण करायची गरज लागली नसती, त्यांनी ती 14-15 दिवसानंतर आरामात घेतली असती। काकांना दोन्ही पक्ष विलीन करायचे नव्हते, तर दादांचा गट पूर्णपणे आपल्या आधिपत्याखाली आणायचा होता, जेणेकरून अमित शहांना पुन्हा गन पॉइंटर ठेवता येईल। दिमतीला त्यांच्याकडे 8 खासदारांची फौज होतीच। चुकून काका पुतण्यांनी कितीही ठरवलं असतं तरी अंतिम विलिनीकरण हे अमित शहांच्या मर्जीवरच अवलंबून होतं,
हे कुणीही जाणकार सहज समजेल. काकांना सुप्रिया सुळे यांना सत्ता केंद्र बनवायचं होतं, पण ते दिवा स्वप्न होतं आणि स्वप्नच राहिलं. खरं तर काकांनी मनाचा मोठेपणा दाखवत दादांना सांगायला हवं होतं, तुझ्याकडे 40 आमदार आहेत, माझ्याकडे 12 आमदार आहेत, हे 12 आमदार पण तुझ्याकडे घे आणि हा पक्ष तुझ्या ताब्यात घे. आजपासून ह्या पक्षाचा तू सर्वेसर्वा. मी सुप्रियाचं व्यवस्थित पुनर्वसन दिल्लीत करेन. पण नाही, मुळात दादांकडे आधीच 40 आमदार असताना ते त्या 10-12 आमदारांना घेऊन काय करणार होते? अजून निवडणुकीला 3.5 वर्ष शिल्लक आहेत. तोपर्यंत सुप्रिया सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार यांचं आव्हान ते कशाला डोक्यावर पाळतील? आणि त्या तिघांना तरी दादांचा वरचष्मा मान्य होणार होता का? मुळीच नाही. त्यांनी हा प्रस्ताव मुळीच स्वीकारला नसता. विलिनीकरण ही तद्दन भाकड कथा आहे. आता तुम्ही म्हणाल, पुणे आणि बारामतीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी दोघं एकत्र कसे आले? खरं तर ही नाहक चर्चा आहे. अहो, पुणे बारामती हे त्यांचं होम पिच आहे. तिथं आपलं वर्चस्व कायम ठेवू, त्रयस्थ माणसाला तिथे प्रवेश नको, ही त्यांची खेळी होती. ती त्यांच्या बालेकिल्ल्यात स्वतःच्या अस्तित्वाची धडपड होती. यात दुसरं तिसरं काही नव्हतं. जे राज आणि उद्धव यांनी मुंबईत केलं ना, त्याचाच तो सिक्वल होता. मुळात राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या तुर्तास तीळ मात्र शक्यता नाहीत. हे मात्र जर किंवा तरने होऊ शकतं. पण अमित शहा यांनी मनावर घेतलं किंवा चंद्राबाबू नायडूंनी केंद्रात भाजपला अडचणीत आणायचं ठरवलं तर मग काकांचे 8 खासदार कामी येतील आणि सुप्रिया सुळे यांना केंद्रात मलईदार मंत्रिपद मिळेल. आणि बाकी काम देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांना घेऊन करून घेतील. शेवटी एकच अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो, पण तत्पूर्वी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. थोडक्यात हे विलिनीकरण फक्त आणि फक्त पुढची 3.5 वर्ष अमित शहा यांच्या मनावरच अवलंबून आहे. तोपर्यंत सुनेत्रा वहिनी, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ स्वतःचा कोणत्याही प्रकारे आत्मघात करून घेणार नाहीत. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटू. धन्यवाद.